मंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मुंबईतील सिद्धिविनायकाचा प्रश्न आपण पाहतोय की सातत्यानं गस्ताना पाहायला मिळतोय. या सगळ्या प्रकरणी राज ठाकरेंनी जे काय म्हटलं होतं की चोरी 18 कोटींची असेल ही वर्षाला पाहायला मिळते. मात्र या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ते म्हणजे आता सीआयडी चौकशीची मागणी होते. कसं पाहतोय? नाही, मला वाटतं आता प्रकरण ज्यांनी उघडकीस आणलेलं आहे त्यांच्याकडे काय पुरावे आहेत, ते कुठल्या आधारे हे म्हणतात, मला त्याची कल्पना नाही. त्यांचं भाषण मी देखील पाहिलं होतं. त्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांना जो पत्रव्यवहार झालेला होता त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. परंतु तशी कुठली तक्रार ज्यांचं हे पत्र आहे त्यांनी तशी कुठली तक्रार पोलीस स्टेशनकडे दिलेली आहे का, त्यांनी चौकशीची मागणी केलेली आहे का, याची माहिती माझ्याकडे नाही. परंतु जर का अशी कुठली तक्रार आलेली असेल तर त्या अनुषंगाने जर का आमच्याशी संबंधित प्रश्न असेल, विषय असेल, तर नक्कीच त्याची चौकशी होईल. या सगळ्यामध्ये महत्त्वाचं ते म्हणजे मंदिरामध्ये दानपेटी ज्याकडे भाविक हे दान अर्पण करतात मात्र त्याची चोरी होते, याकडे कसं पाहतं? कारण का मोठ्या अयोध्येतील राम मंदिरानंतर सिद्धिविनायक मंदिर. नाही, मला वाटतं आता राम मंदिरामध्ये जो काही प्रकार घडला त्याला थेट ह्या प्रकरणाशी जोडणं चुकीचं राहील. परंतु माझं म्हणणं एकच आहे, अशा पद्धतीने भक्तीच्या भावनेने जर का दान जेव्हा दिलं जातं आणि त्याची जर का चोरी होत असेल तर 100% प्रकरण हे चुकीचं आहे. आणि तदनुषंगाने जर का चौकशीची मागणी असेल किंवा तक्रार दाखल झालेली असेल त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल. पोलिसांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होताना पाहायला मिळते. ज्या प्रकारे बातमी समोर येते ती म्हणजे आता गृह खात्याशी निगडीत ही बातमी आहे. काय कसं पाहतोय? नाही, मी तेच सांगतोय, माझ्याकडे तरी अशी कुठली तक्रार आलेली नाही. परंतु ज्या पत्राचा उल्लेख हा त्यांनी भाषणामध्ये केलेला आहे, जर का त्याच पत्राच्या अनुषंगाने किंवा अन्य कुठल्या पुराव्याच्या अनुषंगाने जर का कुठली तक्रार दाखल झालेली असेल तर त्या अनुषंगाने कारवाई होईल. नक्कीच. आपण पाहतोय की एकंदरीत जर पत्र असेल तर नक्कीच त्यानुसार कारवाई होईल असं वक्तव्य योगेश कदम यांनी आपल्याशी बातचीत करताना केलं. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसोबत वैभव पाटील, मुंबई.